विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। हा अभ्यास किंवा हा सराव संच समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यावर आधारित आहे। काय आहे प्रमेय? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the square of their corresponding sides. सराव संचामधलं पहिलं उदाहरण आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। हे तसं तोंडीच आहे, म्हणजे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते। म्हणजे 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग 25, 9/25 येणार आहे। सविस्तर मांडणी, समजा त्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू S1 आणि S2 आहेत आणि त्यांचे क्षेत्रफळे A1 आणि A2 आहेत अनुक्रमे। S1 S2 3:5 दिले, त्यामुळे S1 भागिले S2 संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे। हे दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर A1 भागिले A2 त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते S1 वर्ग भागिले S2 वर्ग। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय याचं कारण या ठिकाणी A1 भागिले A2 बरोबर S1 वर्ग भागिले S2 वर्ग म्हणजे 3/5चा वर्ग। A1 भागिले A2 बरोबर 9/25, त्यामुळं A1 A2 9:25, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9:25 आहे। ओके। दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AB's PQ 2 असतील, AB's PQ 2 असतील तर खालील चौकटी पूर्ण करा। एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR संगत बाजूंचे वर्ग AB वर्ग भागिले खाली PQ वर्ग होणार। ओके। PQ वर्ग 2 वर्ग भागिले 3 वर्ग, 2 असतील म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, 4/9 किंवा 4/9। ओके। इथं PQ वर्ग, इथं 4 आणि 9 असे 3 चौकटी। तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, एरिया त्रिकोण ABC 80 दिले आणि एरिया त्रिकोण PQR 125 दिलेला आहे, तर खालील चौकटी पूर्ण करा। या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR दुसरा त्रिकोण आहे 80/125। या ठिकाणी 5 80ला भाग जातोय 16/85, 5 125ला भाग जातोय 25/5 1600, 16/25 म्हणजे AB वर्ग भागिले PQ वर्ग। AB वर्गचं वर्गमूळ AB, PQ वर्गाचं PQ 16चं 4 आणि 25चं 5, 4/25 4/5। ओके। प्रश्न चौथा आहे, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR आणि 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया त्रिकोण LMN। जर QR बरोबर 20 तर MN काढा। या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, दोन त्रिकोण समरूप आहेत, LMN आणि PQR समरूप आहेत। आणखी 9ला 9 गुणिले एरिया त्रिकोण PQR म्हणजे एरिया त्रिकोण PQR याच्या क्षेत्रफळाला PQRच्या 9 गुणलं तर समानता कशाबरोबर आहे? LMNच्या क्षेत्रफळाला 16 गुणल्यानंतर मग एरिया त्रिकोण LMN तिथंच ठेवलेला आहे आणि एरिया त्रिकोण PQR पलीकडे भागिले घेतलेला आहे। याचा अर्थ एरिया त्रिकोण LMNला गुणिले 16 आहे ते 9कडे येणार आहे, भागिले होणार आहे, म्हणजे गुणोत्तर क्षेत्रफळांचं काय झालं? एरिया त्रिकोण LMN भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर 9/16 पहिले विधान। परंतु दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर यांचं संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते M वर्ग भागिले PQ वर्ग QR वर्ग। ओके। एरिया त्रिकोण LMN भागिले एरिया त्रिकोण PQR म्हणजेच संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर MN वर्ग भागिले QR वर्ग, कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। या ठिकाणी MN वर्ग भागिले QR वर्ग बरोबर 9/16। ओके। म्हणजे 1ची डावी बाजू आणि इथली डावी बाजू सारखीच आहे, समजा आपण 2 म्हणू येतं, 1 आणि 2ची डावी बाजू समान असल्यामुळे उजवी बाजू समान दाखवायची। 9/16 बरोबर MN वर्ग भागिले QR वर्ग, दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतलं तर MN वर्गाचं MN QR वर्गाचं QR बरोबर 9चं 3 आणि 16चं 4, 3/4। MN भागिले 20, QRची किंमत 20 दिल्या, MN भागिले 20 बरोबर 3/4। MN बरोबर तिरकाच गुणाकार 20ला गुणिले 3 भागिले 4, 20 गुणिले 3 भागिले 4, 4×5 20,
5 त्रिक 15, mn बरोबर 15. ओके. 5वं उदाहरण आहे, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची बाजू एक बाजू 12 सेमी असेल तर दुसऱ्या मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. सोपा. या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर आहेत ते असके. ओके. या ठिकाणी A1 आणि A2 ही त्यांची समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे आहेत आणि त्यांच्या संगत बाजू S1 आणि S2 आहेत असं आपण समजलं. S1 आणि S2 आहेत. A1 पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 चौसेमी दिले आहे, दुसऱ्याचं A2 बरोबर 81 चौसेमी दिले, S2 12 दिले आहे आणि S1 काढायच्या मोठ्या त्रिकोणाची बाजू. मग दोन त्रिकोण समरूप आहेत. मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2 हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. S1 वर्ग भागिले S2 वर्ग. A1 225 आहे, A2 81 आहे, बरोबर S1 वर्ग भागिले S2 वर्ग 12 आहे, 12 वर्ग. ओके. त्यामुळं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. 225चं 15, 81चं 9, S1 वर्गाचं S1, 12 वर्गाचं 12. तिरकास गुणाकारात S1ला गुणिले 9 येणार आहे आणि 15ला गुणिले 12. 15 गुणिले 12 भागिले 9 बरोबर. S1ला गुणिले 9 ते पलीकडे जाऊन भागिले. 3 त्रिका 9, 3 चौक 12, 3 एके 3, 3 5 15, 5 गुणिले 4, 5 चौक 20. S1 बरोबर 20 सेमी म्हणजे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी आहे. ओके. या ठिकाणी 6वं उदाहरण आहे, त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन समभुज त्रिकोण आहेत. एरिया त्रिकोण ABC's, एरिया त्रिकोण DEF ह्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर या समभुज त्रिकोणांच्या दोन क्षेत्रफळांचे गुणोत्तर 1/2 म्हणजे एकाच 2 आहे. AB 4 असेल तर DEची किंमत काढायची आहे, DEची लांबी काढायची आहे. या ठिकाणी दोन समभुज त्रिकोण आहेत ते समरूप असतात म्हणून एरिया त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात कारण संगत कोण एकरूप असतात, सगळेच कोण एकरूप असतात, सर्वच बाजू एकरूप असतात. त्यामुळे दोन समभुज त्रिकोण समरूप असतातच म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग भागिले DE वर्ग. AB वर्ग भागिले DE वर्ग संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. याचं कारण आहे क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1/2 दिले बरोबर. AB 4 दिला, DE वर्ग काढायचे. 1/2 बरोबर 4चा वर्ग 16, DE वर्ग तसाच. तिरकाच गुणाकार DE वर्गला 16 गुणिले 2, DE वर्गाचं वर्गमूळ DE, 16चं 4 आणि 2चं वर्गमुळात 2. त्यामुळे DE बरोबर 4 वर्गमुळात 2, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन काढलेले. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 1.4. The question number first, problem first, the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. Let the corresponding sides of two similar triangles be S1 and S2. Let their respective areas A1 and A2. Here given S1 to S2 is equal to 3:5. That means S1 upon S2 is equal to 3/5. The two triangles are similar. Therefore, A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square. Theorem of areas of similar triangles. Putting value here, A1 upon A2 is equal to S1 upon S2. S1 to S2 given 3/5. Therefore, A1 upon A2 is equal to 3/5 bracket square. That means A1 upon A2 is equal to 9/25. Okay. The ratio of the areas of two similar triangles are 9:25. Okay. Second question, if triangle ABC, similar triangle PQR and AB to PQ is given 2 to 3, then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle PQR, AB square upon PQ square, corresponding sides. Okay, square of corresponding sides. 2 square upon 3 square, 2 square 4, 3 square 9. Okay, 4/9. Third example, if triangle ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to 80 and area of triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. Area of triangle
area of triangle here, area of triangle ABC upon area of triangle dot dot dot. Area of triangle here PQR, second triangle PQR, 80 upon 125. Therefore, dividing both sides of the numerator and denominator by 5, we get 16 upon 25, taking square root of both sides 4. The square root of 16 4 and square root of 25 5. AB upon PQ is equal to 4 upon 5. Okay. Fourth example, triangle LMN, similar triangle PQR, and 9 into area triangle PQR is equal to 16 into area triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. Triangle LMN, similar triangle PQR, and 9 into area of triangle PQR is equal to 16 into area triangle LMN. Therefore, area triangle LMN upon area triangle PQR is equal to 9 upon 16. This is first statement. But area of triangle LMN upon area of triangle PQR is equal to MN square upon QR square. Theorem of areas of similar triangles. Okay. Putting value 9 upon here from 1 and 2. This is second statement. From 1 and 2, MN square upon QR square is equal to 9 upon 16. Taking square root of both sides, we get MN upon QR is equal to 3 upon 4. Square root of 9 3, square root of 16 4. MN, putting value QR is equal to 20. MN upon 20 is equal to 3 upon 4. Taking cross multiplication, MN into 4 is equal to 20 into 3. That means MN is equal to 20 into 3 upon 4. Dividing 20 by 4, we get 5. Okay. 5 into 3, 15. 5 into 3, 15. MN is equal to 15. Okay. Fifth example, area of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of smaller triangle is 12 centimeter, then find corresponding sides of two bigger triangles. Here, let the areas of two similar triangles be A1 and A2. Let their respective corresponding sides be S1 and S2. A1 is equal to 225 square centimeter, A2 is equal to 81 square centimeter, and S1 is equal to 12 centimeter. The two triangles are similar. Okay. Therefore, A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square by theorem of areas of similar triangles. Putting value 225 upon 81 is equal to S1 square upon 12 square. Taking square root of both sides, we get square root of 225 15. Square root of 81 is equal to 9. Square root of S1 square is equal to S1 and 12 square is 12. Therefore, 15 upon 9 is equal to S1 upon 12. Taking square root, S1 into 9 is equal to 15 into 12. S1 is equal to 15 into 12 upon 9. Dividing numerator and denominator by 3, we get here 5 upon 3. Okay. 15 upon 9, that means 5 upon 3. Dividing 12 by 3, we get here 4. 5 into 4, 20. S1 is equal to 20 centimeter. Okay. The corresponding sides of bigger triangle is 20 centimeter. Okay. Example 6, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC, area of triangle DEF is equal to 1 to 2 and AB is equal to 4. Find DE. या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये लिहिताना थोडासा अपुरेपणा होता. दोन समरूप त्रिकोण असतील तर ते समरूप असतातच हे थोडं दाखवलं पाहिजे. असं त्रिकोण ABC व त्रिकोण DEF समरूप त्रिकोण आहेत, त्यामुळे सर्व त्रिकोण त्यांचे एकरूप आहेत. कोण A एकरूप, कोण B एकरूप, कोण C हे पहिल्याचे, दुसऱ्याचे पण कोण D बरोबर कोण E, कोण F. 6च्या 6 कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर कोण D बरोबर कोण E बरोबर कोण F. म्हणजे प्रत्येक कोण हा या ठिकाणी 60 अंशाचा आहे. समभुज त्रिकोण असल्यामुळे समरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत. ओके. समभुज त्रिकोणाचे समरूप नाही, समभुज त्रिकोणाचे संगत कोण आहेत, सगळे एकरूप आहेत, प्रत्येकी 60 मापाचा. मग हे दोन त्रिकोण आपण विचारात घेतले समरूप दाखवायला. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये कोण A आणि कोण D एकरूप आहेत. हे संगत कोण, कोण B एकरूप, कोण E एकरूप आहेत, प्रत्येकी 60 अंशाचा आहे. त्यामुळेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आहेत. को समरूपता कसोटी. ओके.
triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Therefore, angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to angle E is equal to angle F is equal to 60 degree. ओके, प्रत्येकी 60 अंशाचा आहे, हे इथं लिहिलं पाहिजे. Angles of equilateral triangles. Okay, in triangle ABC and DEF, angle A congruent angle D and angle B congruent angle E, each of angle 60 degree. Therefore, triangle ABC similar triangle DEF. Okay, and triangle ABC similar triangle DEF. Here a test of similarity. Okay, by theorem of areas of similar triangles, area triangle ABC upon area triangle DEF is equal to AB square upon DE square. Take here putting value, here area of triangle ABC upon area of triangle DF is equal to 1/2. Okay, 1 to 2 is given, 1/2 is equal to AB is given 4 square upon D square. Here 1 upon 2 is equal to 4 square, 16 upon D square. Taking cross multiplication, D square into 1 D square is equal to 16 into 2. Taking square root of both sides, D square D is equal to square root of 16 4, square root of 2 root 2, D is equal to 4 root 2. ओके, D is equal to 4 root 2. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.